मुंबई येथे खासदार सुप्रिया सुळे यांची सज्जन डावरेंनी घेतली भेट. विकासात्मक कामांबरोबर जिल्ह्यात पक्ष संघटन बांधणीबाबत केली चर्चा. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांची माणगाव तालुक्यातील वडवली गावचे सुपुत्र, पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा नवनिर्वाचित रायगड जिल्हा उपाध्यक्ष सज्जद डावरे यांनी भेट घेतली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या या भेटीत सज्जद डावरे यांनी रायगड जिल्ह्यातील तसेच विशेष करून महाड व श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील विकासात्मक कामांबरोबरच जिल्ह्यात पक्ष संघटन बांधणीबाबत चर्चा केली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या समवेत झालेल्या चर्चेची माहिती प्रसार माध्यमांना देताना सज्जद डावरे, मी रायगड जिल्हा उपाध्यक्ष सज्जद डावरे, राहणार वरवली तालुका माणगाव जिल्हा रायगड. माझा मतदारसंघापासून ती पूर्ण पेन असो, पनवेल असो, वडकर असो, कोलेटी असेल, खारपाले असेल, नागुटणा आहे, पाली आहे, तसेच पालीमध्ये आमचे सुधाकर पालीचे दिनेश काटकर हे आमचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासुद्धा ग्रामपंचायती वगैरे आहेत. तिथं त्यांच्या समस्या पण काय विचारून ऐकून घेऊ की त्यांना कुठली अडचण आहे, काय आहे. त्यांच्या इथंही वाडे आहेत, ठाकरवाडे आहेत त्यांच्या इथं. त्यांची सुद्धा कामं करून दिली पाहिजे. त्यांची मुलं बाळ आहेत, तुमचं शिक्षण आहे, काय आहे, कुणाला गाडी वाहनाचा परवास आहे का नाही शाळेला जायला, त्याचा सुद्धा आपण मुख्यमंत्र्याकडे मुद्दा मांडू शकतो की बाबा इथं काहीतरी सुविधा करून द्या. विनंती करू आग्रहाची, सरकारकडे मागणी करू. आपण सुप्रियाताईच्या मार्गदर्शनाखाली त्याला बोलू की कमतीत कमी असा. तसेच आमचे निलेश लंके साहेब आहेत, शशिकांत शिंदे साहेब आहेत, रवींद्र चव्हाण साहेब आहेत आमचे. म्हणजे त्या काय नाही काय मुद्दा हा मांडायच लागेल. तेव्हा जनतेचा जर आपण आपल्या पक्षाची पाठबळ घेतली तर जनतेची कामं आणि विकास होती. अशी घरी बसून कुठली विकास होत नाही. आणि त्याचा काम हा मरेपर्यंत निष्ठाने काम करत राहील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमचे शरदचंद्रजी पवार साहेब व त्यांचे आमची ताई सुप्रियाताई खासदार, त्यांची आमची चर्चा म्हणजे अशी झाली की सदर आज आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये विकासाचे काही मुद्दे आहेत. तसे आमच्या गावातली वरवली ग्रामपंचायत आहे, दहिवली आहे, कोंड आहे, मोरबा ग्रामपंचायती आहेत. अनेक काय लोकांची समस्या आहेत, काही कामं आहेत, काही हॉस्पिटल आहेत. त्या सर्व गोष्टीमुळं त्यांच्याकडं माझी चर्चा झालेली आहे. त्याच्यानंतर जे विकास मुद्दे आहेत ते आपल्याला पब्लिकचा पाठिंबा आहे, जनतेचा आशीर्वाद आहे. त्यांची कुठंतरी कामं मार्गी लागली पाहिजे. त्यामुळं खासदारांच्या कानावर टाकणं ताईंच्या हे गरजेचं आहे. आणि मी प्रत्येक गावोगावात लोकांना सांगितलेलं आहे, जे तुमचे काही कामाचे मुद्दे असतील त्याचे मला निवेदन द्या. ते मी खासदारापर्यंत पोचवीन आणि तुमची कामं चांगल्या स्वरूपी मार्गे लावून. विधानसभेचा शिवधन मतदारसंघात विधानसभा अध्यक्ष आहेत संताजी पवार. आता अनेक दीड महिन्यामध्ये शिवधन ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागतो. 48 ग्रामपंचायती आहेत. त्याच्यामध्ये बोरली आहे, त्याच्यानंतर आपला हे आहे शाकाहारी गाव आहे. अनेक ग्रामपंचायतीत आहेत. अशा टोटल 48 ग्रामपंचायत गुणगर आहेत. त्या ग्रामपंचायतच्या बांधणीसाठी आमचे संताजी पवार आहेत, त्यांची तयारी चालू झालेली आहे. तसेच आमचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण साहेब, त्यांची सुद्धा पाठबळ चालू आहे. अशी आम्ही आमच्या पक्षाची ग्रामपंचायती लागतील ह्याची आम्ही उमेद धरलेली आहे, अपेक्षा बाळगतो निश्चितपणे. कारण आम्हाला आमच्या पक्षाचा वर्चस्व वाढवायचा आहे. तर आम्ही आमच्या पक्षाचा वर्चस्व वाढवला तर आमचे जे माननीय शरदचंद्र पवार साहेब आहेत, तर कुठंतरी आमच्या पक्षाची पाठबळ वाढवायला लागेल आम्हाला. त्याकरता आम्ही ताकदीने कठोर मेहनत घेण्याचा चालू काम आहे आमचं. आणि आम्ही काम आमचा करत राहू, जनतेला आमच्या पाठीशी घेऊ. त्यांची काय वेगवेगळी अडचण काही असेल त्याला आम्ही निश्चितपणे उभे राहू. कारण आम्हाला जनतेचा पाठबळ पाहिजे, जनतेचा आशीर्वाद पाहिजे. कुणाचा डॉक्टरचा इलाज आहे, कोण कॅन्सर पेशंट आहे, कुणाचा शाळेचा प्रश्न आला, कुणाला वही आहेत, कुणाला नाही आहेत. ते प्रत्येक अशा अंगणवाड्या आहेत, शाळा आहेत, अनेक वाड्या आहेत. तशी दहिवलीची एक वाडी आली,
सुरव आला, राजविरी आला, असे जेवढ्या वाड्या आहेत तिथं मनात न मतभेद बाळगता आम्ही ह्यांची विकास कामं ही चॅनलसाठी निश्चितपणे माणगाव करू. प्रतिनिधी सिद्धी राखीनकर कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.